श्री स्वामी समर्थ. मंडळी, तुम्ही तुमच्या नशिबाचे शिल्पकार आहात. तुम्ही स्वतः आहात आणि मनात आत्मविश्वास व ध्येयाची स्पष्टता असेल तर हे 3 दिवस नरक चतुर्थी ते लक्ष्मीपूजन तुमच्या जीवनात सोनेरी पहाट घेऊन येतील. म्हणून तुमच्या क्रोधाला नाही तर तुमच्या ऊर्जेला यशाची दिशा द्या आणि या सकारात्मक विचाराने आजच्या भविष्यवाण्याची आपण सुरुवात करूया. कर्क राशीच्या जातकानं येणारे 3 दिवस 20 ऑक्टोबर, 21 ऑक्टोबर, 22 ऑक्टोबर तुमच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वाचा, निर्णायक आणि काहीसा आव्हानात्मक टप्पा घेऊन येत आहे. कारण या काळात तुम्हाला मोठी आर्थिक भरभराट, व्यावसायिक यश मिळू शकते, पण त्याचवेळी तुमच्या उतावळपणामुळे आणि आक्रमक स्वभावामुळे नातेसंबंधात थोडा तणाव निर्माण होण्याची भीती आहे. कारण हा काळ तुमच्यासाठी एका युद्धासारखा ठरू शकतो, जिथे तुम्हाला 21 ऑक्टोबर, जो लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, या रोजी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणारच आहे. पण त्यासाठी तुम्हाला 20 आणि 21 ऑक्टोबरला क्रोधावर नियंत्रण ठेवून योग्य निर्णय घ्यावे लागतील. या 3 दिवसात तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडणार आहेत की अडचणीचा डोंगर उभा राहणार आहे? तुम्हाला कोणत्या महत्त्वपूर्ण बाबीवर लक्ष केंद्रित करायचे आहे? तुमच्या मेहनतीला कोणते फळ मिळणार आणि तुमच्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अपेक्षित यश आणि शांतता मिळवण्यासाठी कोणते उपाय करावे लागतील, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही नक्कीच उत्सुक असालच. या 3 दिवसामध्ये कर्क राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन, व्यवसाय, व्यापार, प्रेमसंबंध, आरोग्य, आर्थिक स्थिती कोणत्या दिशेने जाईल, तसेच स्त्रिया, शेतकरी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हे दिवस कसे असतील याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणारच आहोत. एकूणच आम्ही तुम्हाला या 3 दिवसात धोक्याचे संकेत आणि मोठ्या संधी कोणत्या येणार आहेत, हे संपूर्ण 3 दिवसाचं राशीफळ, भविष्यफळ सांगणार आहोत. तर हे 3 दिवसाचे भविष्य जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा मित्रांनो. 20, 21, 22 ऑक्टोबरचे तुमचे दिवस सुखाचे, समृद्धीचे जाण्यासाठी गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहण्यासाठी खाली कमेंटमध्ये जय महालक्ष्मी माता, जय गणपती बाप्पा असं पूर्ण श्रद्धेने लिहा. जो कोणी या व्हिडिओला लाईक करून पूर्ण श्रद्धेने अशी कमेंट करेल त्याला दिवाळीत मोठी आनंदाची बातमी मिळेल. तर मंडळी, आजच्या चाणक्य नीतीचं ज्ञान बघू. सुरुवातीलाच चाणक्यजी म्हणतात की कोणत्याही व्यक्तीला आवश्यकतेपेक्षा जास्त सरळ नसावे, म्हणजे खूपच भोळं नसावं. वनभूमीमध्ये जाऊन बघा, सरळ वाढलेली झाडेच तोडली जातात, पण वाकड्या तिकड्या झाडांना कोणी हात लावत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही कितीही दुर्बळ असाल तरी आपली कमजोरी जगासमोर वारंवार दाखवू नका. योग्य वेळी फुसफुसणे सोडणे कधीही विसरू नका. त्यामुळे यश मिळवण्यासाठी आवश्यक असणारे कठोर निर्णय घेण्याची क्षमता, दृढता आणि थोडासा वक्रपणा तुमच्या स्वभावात असणे अत्यावश्यक गरजेचेच असते. त्यामुळे तुमची नीती तुमचे अस्तित्व टिकवते. म्हणून योग्य वेळी लवचिक आणि योग्य वेळी कणखर बनायला शिका. तर मित्रांनो, आता आपण 20, 21, 22 या 3 दिवसाचं एक जनरल आउटलुक बघू की जसं की कर्क राशीच्या जातकांनो, हे 3 दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे, वेगवान आणि नाट्यमय टप्पा घेऊन येणार आहेत. कारण हे केवळ सामान्य दिवस नाही, तर तुमचं ध्येय, महत्वाकांक्षेची अग्निपरीक्षा घेणारे क्षण आहेत. तुमचा स्वामी मंगळ तुम्हाला अदम्य उत्साह आणि ऊर्जा देईलच, ज्यामुळे तुम्ही एखाद्या रणभूमीच्या सेनापतीप्रमाणे सज्ज व्हाल. 20 ऑक्टोबर नरक चतुर्थीचा दिवस. या दिवशी तुमच्या मागील प्रयत्नाचे फळ मिळवण्यास सुरुवात होईल. अडकलेले, थांबलेले कामे आता अचानक वेग पकडतील, ज्यामुळे कामाच्या ठिकाणी तुमचे प्रभावी बोलणे, आत्मविश्वास विरोधकांना शांत करेल. मात्र तुमची अतिउत्साही वृत्ती आणि स्फोटक क्रोध स्वभाव कौटुंबिक शांतता भंग करू शकतो या दिवशी. त्यामुळे लहानशा गोष्टीवरून मोठा वाद होण्याची शक्यता आहे. म्हणून जीभ ताब्यात ठेवा, कारण तुमचे शब्द तुमचे सर्वात मोठे शत्रू ठरू शकतील. 21 ऑक्टोबर लक्ष्मीपूजन आणि अमावस्याचा दिवस. हा दिवस तुमच्या आर्थिक भाग्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो, कारण देवी लक्ष्मीची विशेष कृपा तुमच्यावर राहणार आहे. व्यवसायात मोठी ऑर्डर मिळवण्याची, तसेच नोकरीत पदोन्नतीसह मोठी वेतनवाढ मिळवण्याची बातमी तुम्हाला मिळू शकते. तसेच अनपेक्षितपणे धनलाभ होण्याची ही दाट शक्यता आहे. कारण या यशाच्या वेळी आपल्या अहंकारावर नियंत्रण ठेवा मित्रांनो, परंतु अन्यथा तुम्ही स्वतःच्या यशाचे शत्रू व्हाल. आणि कोणाशी वादविवाद करू नका, कारण नम्रता हाच तुमचा सर्वात मोठा विजय ठरू शकतो. 22 ऑक्टोबर दिवाळी पाडवा. हा दिवस भावनात्मक स्थिरता आणि सामाजिक आनंदाचा असेल, कारण कौटुंबिक वातावरण अत्यंत आनंदी आणि सकारात्मक असेल. विवाहित जोडप्यासाठी हा दिवस समाधानकारक असेल, तर भावनिक समन्वय उत्कृष्ट राहील. तसेच व्यावसायिक आणि नोकरदार लोकांसाठी कामात स्थिरता आणि नवीन योजना आखण्याची संधी मिळेल. त्यासोबत आर्थिक राशी भविष्यफळ
व फळावरती आपण जस्ट नजर टाकू, जसं की कर्क राशीच्या लोकांसाठी आर्थिक जीवनात मोठी उलथापालथ करणारे सिद्ध होणार आहेत. कारण तुमच्यासाठी हा काळ हाय रिस्क हाय रिवॉर्ड असा असणार आहे. 20 ऑक्टोबर हा दिवस तुम्हाला अत्यंत सावध करण्याचा इशारा देतोय. कारण मोठी गुंतवणूक करण्याची तीव्र इच्छा निर्माण होईल. पण अतिविचारी घेतलेल्या कोणताही मोठा आर्थिक करार किंवा कर्जाचा व्यवहार तुम्हाला दीर्घकाळ महागात पडू शकतो. त्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता असल्याने मोठ्या व जोखमीच्या व्यवहारापासून अंतर ठेवा. 21 ऑक्टोबर हा दिवस तुमच्या आर्थिक भाग्याचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. कारण व्यवसायात मोठी ऑर्डर मिळवण्याची आणि नोकरीत पदोन्नती सह मोठी वेतनवाढ मिळवण्याची बातमी मिळू शकते. तसेच अनपेक्षितपणे धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आणि या दिवशी धार्मिक कार्यात दानधर्मात केलेला खर्च भविष्यात अनेक पटीने लाभ मिळवून देईल. त्यासोबतच मित्रांनो, या दिवशी दिवाळीच्या उत्साहामुळे खर्च वाढेल. 22 ऑक्टोबर त्यामुळे उत्साहात नियंत्रण ठेवा. कारण गरजेपेक्षा जास्त खरेदी केल्याने तुमचे बजेटही कोलमडू शकते. म्हणून फक्त आवश्यक गोष्टीवरच खर्च करा. लव्ह लाईफबद्दल बोलायचं झाल्यास कर्क राशीचं प्रेम जीवनात हे 3 दिवस भावनिक उत्कटता असेल. अचानक उद्भवणाऱ्या मतभेदाची जोड घेऊन येणारे आहेत. जसं की 20 ऑक्टोबर नरक चतुर्थी हा दिवस तुमच्या प्रेम जीवनासाठी सर्वात नाजूक असणार आहे. कारण तुमच्यातील आक्रमकतेला वार होईल, ज्यामुळे छोटीशी गोष्टसुद्धा मोठ्या भांडणाचे रूप घेऊ शकते. म्हणून तुमचा क्रोध, स्वभाव आणि बोलण्यातला उतावळेपणा जोडीदाराच्या भावनांना दुखावू शकतो. म्हणून शांत राहा. कोणत्याही मुद्द्याला नम्रपणे सोडवा, अन्यथा नात्यात कायमचा दुरावा निर्माण होण्याची भीती असते. 21 ऑक्टोबर या दिवशी अविवाहित लोकांना त्यांच्या सोलमेटची भेट किंवा लग्नाच्या प्रस्तावाची सकारात्मक अशी बातमी तुम्हाला मिळू शकते. चर्चा होऊ शकते घरात, ज्यामुळे तुमच्या नात्यात गोडवा आणि उत्साह वाढू शकतो. जसं की 22 ऑक्टोबर दिवाळी पाडवा आहे. या दिवशी विवाहित जोडप्यासाठी अत्यंत उत्कृष्ट असा भावनिक समन्वय साधणार आहे, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मोठी भेटवस्तू किंवा खास सहकार्य मिळू शकते. तसेच घरातील मोठ्यासोबत मतभेद झाल्यास संतुलन राखा. मित्रांनो, सल्ला हाच राहील की जोडीदाराला त्यांचे मत मांडण्याची पूर्ण संधी द्या. त्यांच्या बोलण्यावर त्वरित प्रतिक्रिया देण्याऐवजी त्यांच्या भावना समजून घ्या. त्यासोबतच करिअर, व्यापार आणि आरोग्याविषयी बोलायचं झालं तर नोकरदार लोकांनी आपला संयम आणि नियोजनावर लक्ष केंद्रित करावे. कारण तुमच्या आक्रमकतेमुळे तुमचे काम बिघडू शकते. मात्र 21 ऑक्टोबर रोजी तुम्हाला मानसन्मान आणि पदोन्नतीची संधी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जे व्यावसायिक लोक आहेत ते देखील या 3 दिवसात उत्कृष्ट अशी कामे करतील. कारण दिवाळीच्या हंगामामुळे व्यवसायात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. तसेच कामाच्या ठिकाणी घेतलेले धाडसी निर्णय तुम्हाला अपेक्षित असे लाभसुद्धा देतील. आरोग्याबद्दल बोलायचं झाल्यास या 3 दिवसाचा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण तुमची ऊर्जा उच्च पातळीवर असणार आहे, उत्साही असणार आहात तुम्ही. हीच अतिऊर्जा आरोग्याच्या समस्यांना सुद्धा आमंत्रण देऊ शकते. मित्रांनो, 20 ऑक्टोबर नरक चतुर्थी कामाचा दिवाळीच्या तयारीचा ताण तुमच्या आरोग्यावर परिणाम करेल. ज्यामुळे उच्च रक्तदाब, ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे किंवा तीव्र डोकेदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. म्हणून राग व भावनिक उद्रेक टाळा व तेलाचे मसालेदार पदार्थाचे जास्त सेवन केल्यास ॲसिडिटी व अपचनाचे विकार सुद्धा होऊ शकतात. म्हणून हलकासाच आहार घ्या. 21 आणि 22 ऑक्टोबर या काळात मानसिक शांततेवर ध्यान द्या. कारण शरीराचे छोटे संकेतही दुर्लक्ष करू नका. कारण कामाच्या ओझ्यामुळे आलेला शारीरिक थकवा लवकर दूर करण्यासाठी पुरेशी विश्रांती घेणे अत्यावश्यक आहे. सल्ला तुम्हाला हाच राहील की तुमच्या उत्साहाला संयमाची जोड द्या. कारण आरोग्याबाबत जराही बेफिकीर राहिल्यास मोठे नुकसान होऊ शकते. आता मित्रांनो, स्त्रियांचा दिवस या 3 दिवस स्त्रियांसाठी कसे असतील? कर्क राशीच्या स्त्रियांसाठी हा काळ नेतृत्व, ऊर्जा आणि निर्णयाचा असणार आहे. नोकरी करणाऱ्या महिलांना कामाच्या ठिकाणी प्रशंसा मिळेल. कौटुंबिक संबंध मजबूत होतील. पण जास्त उत्साहात अनावश्यक खरेदी करू नका. 20 ऑक्टोबर रोजी कुटुंबात वाणीवर नियंत्रण ठेवा. तुमचे तिन्ही दिवस शुभ जाणार आहेत मंडळी. त्याचसोबत शेतकऱ्यांसाठी हे 3 दिवस मेहनतीचे फळ मिळवून देणारे आहेत. पिकाला योग्य भाव मिळाल्याने आर्थिक आवक चांगली राहील आणि भविष्यातील लागवडीबद्दल नवीन योजना आखाली. 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करून शेतीची साधने पूजल्यास अधिक समृद्धी प्राप्त होईल. मात्र शारीरिक थकव्याकडे दुर्लक्ष करू नका. तसेच ज्येष्ठ नागरिक जे आहेत, हा काळ ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा मानसिक समाधानासह सामाजिक सक्रियता घेऊन येणार आहे. तुमचा अनुभवावर आधारित सल्ला कुटुंबात महत्त्वाचा ठरेल. पण 20 ऑक्टोबर रोजी रागावर नियंत्रण ठेवा. कारण त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो. धार्मिक कार्यात मन शांत ठेवा.
मित्रांनो, या 3 दिवसासाठी खास उपाय आणि महत्त्वाचा सल्ला हाच राहील, की 20, 21, 22 ऑक्टोबर हे 3 दिवस तुमच्या वर्षाची आर्थिक आणि भावनिक दिशा ठरवणारे असतील. त्यामुळे तुमच्या प्रयत्नांना दैवी शक्तीचे कवच मिळवण्यासाठी, क्रोध व उतावळेपणावर नियंत्रण मिळवण्यासाठी अत्यंत साधे, त्यासोबतच मार्मिक असे उपाय तुम्हाला सांगतोय. जसे 20 ऑक्टोबर नरक चतुर्थी सायंकाळी घरात स्वच्छता झाल्यावर घराच्या मुख्य दरवाजासमोर तेलाचा दिवा लावा. यमदेवाला प्रार्थना करा की तुमच्या कुटुंबाचे तुमच्यावर येणारे सर्व संकट दूर हो. शक्य असल्यास शिवलिंगावर जलाभिषेक करा, त्यामुळे मानसिक ताण कमी होईल. 21 ऑक्टोबर लक्ष्मीपूजन, त्या दिवशी सायंकाळी देवी लक्ष्मीचे विधिवत पूजा करा. पूजेच्या वेळी ओम महालक्ष्मीय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. देवीला कमळाचे फूल अर्पण करा आणि गरजूंना खीर किंवा पांढरी मिठाई दान करा. त्यासोबतच 22 ऑक्टोबर पाडव्याच्या दिवशी पत्नी जोडीदाराला गोड पदार्थ किंवा भेटवस्तू द्या. तसेच तुमच्या कामाच्या ठिकाणी घरातील तिजोरीजवळ शुद्ध तुपाचा दिवा लावा. मित्रांनो, तुम्हाला महत्त्वाचा सल्ला हाच असेल की या 3 दिवसात क्रोधावर, वाणीवर नियंत्रण ठेवा. मोठी गुंतवणूक किंवा मालमत्ता खरेदी विक्रीचे व्यवहार 20 ऑक्टोबर रोजी टाळावे. तुमची ऊर्जा योग्य दिशेने वापरल्यास हे 3 दिवस तुमच्या आयुष्यातील कलाटणी देणारे ठरतील. शांत राहा, सकारात्मक राहा आणि तुमच्या कल्पनाकृतीतना तुमचे येणारे दिवस शुभ, अत्यंत संधी देणारे, आनंदी आणि प्रगती घेऊन येणारे असोत, अशी आम्ही देखील प्रार्थना करत. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा मित्रांनो. त्यासोबतच व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी, जय गणेशाय नमः अशी पूर्ण श्रद्धेने, पूर्ण भक्तिभावानं कमेंट देखील करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब देखील करा. तुमची दिवाळी शुभ दीपावली जावो.